अशा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज या निवडणुकीमध्ये ठेवलेले, अशा उमेदवारांना आपण काय सांगाल? उमेदवारांना बघा, तुम्हाला मी आधी पण बोललो आहे, दादा असताना पण मी सारखं बोलत आलो आहे की सगळ्यांना निवडणूक लढायचा अधिकार असतो. त्यांनी दुसऱ्या जिल्ह्यातल्या लोकांनी तसं निर्णय घेतला असेल त्यांनी घेतला असेल, पण त्यांना मी काय बोलू शकतो? दादा 53 पैकी आतापर्यंत 27 उमेदवारांनी माघार घेतलेली आहे. अवघे 15 मिनिटं बाकी आहेत. बिनविरोध होईल असं तरी वाटत नाही. कसं बघताय? प्रयत्न तर चालू आहे अक्षर सर्वांचाच. झालं तर चांगलंच होईल, नाही झालं तरी ठीक आहे. कशा पद्धतीने इलेक्शन लढणार आहोत? तर पहिलं बघू आपले पुढचे उमेदवार कोण आहेत. आकाश मोरे जे आपल्याबरोबर आहेत, एक मोठा पक्ष म्हणून त्यांनी तिथं उमेदवारी दाखल केलेली, पण त्यांनी तो नाकारला आहे. तर आता कुठेतरी आम्हाला पण मनाला बरं वाटतं की सगळेच पक्ष एकत्रित येऊन दादांसाठी ही निवडणूक लढतील आणि भविष्यात त्यांच्या पण पक्षाचे काय कुठले प्रॉब्लेम वगैरे असतील, अडचणी असतील, त्याच्यात आम्ही त्यांना नक्कीच साथ देऊ. काँग्रेसचे आभार मानताय? काँग्रेस मी मनापासून खूप खूप आभार मानतो. आता यापुढे तालुक्यात समन्वयानं काम करणार आहात काँग्रेसला? यावर मी काहीतरी बोलतो की महाविकास आघाडीचा म्हणजे अजितदादांच्या मनातला जर मुख्यमंत्री झाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून, खूप आनंद 2029मध्ये आपण तसा प्रयत्न करूया. दादा मला सांगा, बारामतीकरांचं दुःख अजूनही कमी झालेलं नाही. जर निवडणूक झालीच तर बारामतीकर किती मताधिक्यांनी वैली साहेबांना विजय केली? मला वाटते 1 लाखच्या वरतीच झाली. आता खरं तर प्रचाराचा नारळ कनेरीला फुटतो. कशा पद्धतीने नियोजन असेल त्या संदर्भात काय सांगाल? अजूनही प्रयत्न चालू आहे ही निवडणूक बिनविरोध करायची. जर नाही झाली तर आपण त्याच्याबद्दल मी तुम्हाला भविष्यात सांगेल. पण मला वाटते जर तशी वेळ आलीच तर दादांच्यासाठी आमच्या मनात आहे की कनेरीला जाऊन पाया पडायचे आणि तिथं आपली पहिली सभा व्हायची. तर त्या दिवशी नुसतं तिथं जाऊन बसायचं, दादांना एक श्रद्धांजली म्हणून तिथं अर्धा तास बसायचं. त्या दिवशी प्रचार नाही करणार आणि त्याच्या पुढे आपण सभा होणार त्या दिवशी तिथे? नाही, सभा मी नाही करणार. आत्मचिंतन करतात हे त्या ठिकाणी जाऊन फक्त ओके कालपासून सर्व उमेदवारांना भेटलो आणि अर्ज मागे घेतल्याबद्दल जय पवारांनी काँग्रेसचे आभार मानलेत. बारामती पोटनिवडणूक आता काँग्रेसने माघार घेतली आणि आकाश मोरेंना जय पवारांनी धन्यवाद दिले.